नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, आज आहे आपला 13वा दिवस 30 डेज व्हिडिओ अपलोडिंग चॅलेंजमधला, ज्यामध्ये आपण 30 दिवस कंटिन्यू गणपती बाप्पा स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं आणणार होते। त्यातला आजचा आपला 13वा दिवस इथं असणार आहे। भावांनो, आजचा आपला व्हिडिओ खरंच खूप खास झालेला आहे, कारण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळे बीटसिंग इथं वापरलेले आहे। व्हिडिओचा डेमो मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे, तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं, व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुम्हाला जर आपलं यूट्यूब चॅनल आवडला असेल, आपले बाकीचे व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा आणि नंतरच आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि खाली कधी कमेंट नक्की करा की तुम्हाला आपला कोणता यूट्यूबचा व्हिडिओ आवडला ते। आणि भावांनो, व्हिडिओ एक लाईक नक्की करा। तर चला आपण आपला आजचा व्हिडिओ चालू करूया। तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून आपला अलाइट मोशन ॲपची बीटमार्क शेक इफेक्ट इन्स्टॉल करायचे आपल्या वेबसाईटवरून। जर तुम्हाला वेबसाईटवरून इन्स्टॉल करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर खाली कमेंट करा, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन इथं घेऊन येऊया। तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, ती इम्पोर्ट करायचं आहे, मी आधीच केलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला बीटमार्क इथं ओपन करायची आहे। बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीच्या बीटमार्कपासून लास्टच्या बीटमार्कपर्यंत आपल्याला सगळे फोटो इथे लावायचे आहे गणपती बाप्पाचे। तुम्हाला जर गणपती बाप्पाचे फोटो हे पाहिजे असतील तर खाली तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये हे सगळे फोटो तिथं भेटून जातील। तर बघू शकता, तुम्हाला फक्त हे सगळे फोटो आहे त्याशी इथं लावायचे आणि एक्स्ट्राचा याचा जे काही पार्ट असेल ते असा कट करून टाकायचा आहे। बघू शकता, अशा प्रकारे तुमच्याजवळ जेवढे काही गणपती बाप्पाचे फोटो आहे ते सगळे फोटो तुम्हाला एका मागे इथं लावून टाकायचे आहे आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं असा रिमूव्ह करायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याजवळ जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला तिथे लावून घ्यायचे आहे। इथं सुरुवातीला काही छोटी बीटमार्क आहे, तर त्यामध्ये पण तुम्हाला आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला एक एक बीटमार्कमध्ये एक एक आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथं असे लावून घ्यायचे आहे। बघू शकता, अशा प्रकारे एक एक बीटमार्कमध्ये आपला एक एक फोटो इथे आला पाहिजे आणि एक्स्ट्राचा जे काही पार्ट असते फोटोचा ते तुम्हाला इथं असा ट्रिम करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण आपले जे काही फोटो आहे ते सगळे फोटो एकामागे इथं असे लावून टाकूया। बघू शकता काय, अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो आपले तसे लावून टाकायचे आहे। तर आपण आपले जे काही फोटो आहे ते एकामागे तसे लावून टाकूया। आपली लास्टची बीटमार्क आहे तिथपर्यंत आपले फोटो सगळे आपले तसे लावून टाकायचे आहे। तर अशा प्रकारे आपण आपले सगळे फोटो एकामागे तसे लावून टाकूया। बघू शकता, हे याच्यानंतर हा फोटो इथं असा लावून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे आपल्याला सगळे फोटो आपले तसे लावून टाकायचे आहे। बघू शकता काय, अशा प्रकारे इथं जरा आपली बीटमार्क इथे छोटी आहे, तर यांच्यामध्ये आपलं जेवढे होईल तेवढे जास्त फोटो लावा आणि वेगवेगळे फोटो लावा, म्हणजे जेव्हा आपली इथं स्पीडमध्ये येईल सॉन्ग तर तेव्हा आपला व्हिडिओ इथं खूप भारी असं इथं दिसून येईल। तर अशा प्रकारे आपण सगळे फोटो आपले तसे लावून टाकूया की अशा प्रकारे। आता इथं जर आपली छोटी बीटमार्क असल्यामुळे तुम्हाला इथं जास्त टाईम जाईल, पण एकदा हे फोटो लागल्याच्या नंतर आपला व्हिडिओ इथं खूप भारी इथं होऊन जाईल। तर अशा प्रकारे आपण आपले सगळे जे काही फोटो आहे त्याशी इथं एकामागे इथं असे लावत जाऊया। बघू शकता, अशा प्रकारे इथं लावायचे आहे। तर हे सगळे लावल्याच्या नंतर आता इथं काय करा, पुन्हा आता इथून बघू शकता ही आपली छोटी बीटमार्क झाली, आता इथं मोठी बीटमार्क आहे। यामध्ये तुम्हाला थोडी ड्युरेशन इथं ॲडजस्ट करायला लागेल, तर ते तुम्हाला अशी इथं ॲडजस्ट करून घ्यायची आहे, काही वाढवून घ्यायची आहे आणि यांना बरोबर इथं असं ॲड करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सगळे बीटमार्कमध्ये आपले जे काही फोटो आहे त्याशी इथं लावत जाऊया। बघू शकता, अशा प्रकारे काय तर जिथपर्यंत आपली शेवटची बीटमार्क आहे त्या शेवटच्या बीटमार्कपर्यंत आपल्याला आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथं लावून घ्यायचे आहे। अशा प्रकारे इथून पुन्हा त्यानंतर इथून अशा प्रकारे इथं सगळे आपले फोटो इथे तुम्हाला लावत घ्यायचे आहे। बघू शकता, एक्स्ट्राचा काही पार्ट असेल ते तुम्हाला तसं स्किप करून टाकायचं आहे। तर आपण शेवटच्या बीटमार्कपर्यंत 30 सेकंदापर्यंत आपले जे काही फोटो आहे तिथे लावलेले आहे। तर फोटो लावायच्या नंतर बॅक यायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये तिथं जायचं आहे आणि पहिल्या नंबरचा जे काही इफेक्ट आहे तिथं कॉपी करायचा आहे। 1 नंबरचा इफेक्ट आपल्या बीटमार्कमध्ये जायचा आहे आणि बघू शकता इथं तुम्हाला हा इफेक्ट असतो इथं पेस्ट करायचा आहे, या पहिल्या फोटोला, त्यानंतर दुसऱ्या फोटोला, त्यानंतर तिसऱ्या फोटोला। जोपर्यंत आपली छोटी बीटमार्क येत नाही तोपर्यंत हे तुम्हाला असं इथं पेस्ट करत जायचं आहे। बघू शकता, या पण फोटोला तुम्हाला इथं करायचं आहे। तर आपण कुठं होते, इथं होते, थोडी त्या साईडला क्लिक झालं तर या 2 फोटोला केलेले आहे आपण। या फोटोला पण इथं पेस्ट करायचं आहे। त्यानंतर पुढे जाऊन बघू शकता साईडला क्लिक करा, त्यानंतर आपले इथं पण या फोटोला पण इफेक्ट लावून टाकायचा आहे। त्यानंतर या फोटोला पण इफेक्ट लावून टाका, जिथे जिथे इफेक्ट आपल्याला हे चांगलं वाटेल किंवा दिसेल, कारण इथे छोटी बीटमार्क आहे तर इथं नका लावू, तर इथून लावू नका। जवळपास तुम्हाला बघू शकता 6.20च्या बीटमार्कपर्यंत जेवढे काही फोटो आहेत त्या सगळ्या फोटोंना हा पहिलावाला इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला शेक इफेक्टमध्ये जाऊन आपला 2 नंबरचा इफेक्ट हा कॉपी करायचा आहे। तर हा इफेक्ट तुम्हाला इथं कॉपी करायचा आहे। हा इफेक्ट इथं कॉपी करा, कॉपी इफेक्ट्सवर जा,
हा एफ इथे कॉपी करायचा आहे. हा एफ इथे कॉपी केल्याच्यानंतर नंतर बघू शकता आता हा एफ इथे कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता तुम्हाला काय करायचं आहे, छोटे बीटमार्क झाल्याच्यानंतर हे जे काही मोठे बीटमार्क्स येतील किंवा मोठे जे काही फोटोची ड्युरेशनवाले फोटो आहे त्यामध्ये हा इफेक्ट तिथं लावायचा आहे. हे जे काही छोटे ड्युरेशनवाला आहे त्याला आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट लावायचा. तर ज्या फोटोची ड्युरेशन जास्त आहे त्याच फोटोला तुम्हाला हा इफेक्ट इथे लावून टाकायचा आहे. म्हणजे जे आता आपण कॉपी केला 2 नंबरचा इफेक्ट, तर हा इथे फक्त फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण त्या सगळ्या फोटोंना असं इथे सिलेक्ट करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट असं इथं करून घ्यायचं आहे. तर हे इथं केल्याच्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं, बॅक येऊन आता जे काही शेक इफेक्टमध्ये आपला 3 नंबरचा इफेक्ट असेल, बघू शकता हा पहिला हा दुसरा झाला, आता 3 नंबरचा इफेक्ट, हा इफेक्ट इथे कॉपी करायचा. इफेक्ट कॉपी करून पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता जे काही छोट्या ड्युरेशनवाले फोटो होते बघू शकता इथं, मग आता बघू शकता हे एवढूसा गॅप म्हणजे एवढंसं जे काही बीटमार्क आहे त्या गॅपमध्ये आपण फोटो लावलेले आहे. तर बस त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे. काही अशा प्रकारे फोटोला सिलेक्ट करून हा इफेक्ट तुम्हाला असं इथं पेस्ट करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला पेस्ट करून टाकायचा. पुन्हा जरा समोर या, फोटोला सिलेक्ट करा आणि पेस्ट रिपीट करा. तर अशा प्रकारे त्या सगळ्या फोटो मला हा इफेक्ट असं लावून टाकायचा आहे. हा इफेक्ट लावायच्यानंतर पुन्हा सुरुवातीला जा आणि आपली एक शॅडो आहे, ती शॅडोची PNG आहे, ते PNG इथे लावून घ्या. बघू शकता आपली शॅडोची PNG खाली आहे, तर आपण आपल्या शॅडोची PNG इथे लावून टाकूया. शॅडोची PNG लावायच्यानंतर तुम्हाला एक PNG याच्यावर लावायची आहे, ते कशी लावायची मी सांगून देतो. शॅडोची PNG अशी इथे लावून घ्या. PNGची ड्युरेशन शेवटपर्यंत इथं वाढून घ्या. आधी PNGला थोडी इथं ॲडजस्ट करा. अशा प्रकारे काय तर PNG अशी इथं ॲडजस्ट करून घ्या आणि पुन्हा काय करा, पुन्हा परत पहिल्याच बीटमार्कला येऊन इथं आपली मी तुम्हाला एक PNG करून दिलेली आहे गणपती बाप्पाची, ती PNG इथं लावून घ्यायची आहे आणि ड्युरेशन या PNGची शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आणि PNGला इथं असं ॲडजस्ट करून टाकायचं. काय अशा प्रकारे PNGला असं इथं ॲडजस्ट करायचं आणि इथं PNG बरोबर इथं अशी सेट करून टाकायची आणि वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भावांनो, आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.